नमस्कार, सुचिता कोरे ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत कांदा पातीची सुक्की भाजी। कोणतेही वाटण न करता अगदी साधी सोपी अशी मोजक्याच साहित्यात बनणारी मी इथे कांद्याची पात कट करून घेतली आहे। ती नळाखाली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि भाजीतील सर्व पाणी निथळून घेतले आहे। आपल्याला त्यासाठी लागणारे साहित्य: पातीचा कांदा, मी इथे बारीक पातीचा कांदा चिरून घेतलेला आहे, 2 चम्मच शेंगदाण्याची कूट, इथे आपण कढई गरम करून घेतली आहे। कढईमध्ये 2 चम्मच तेल घातले आहे। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये जिरे तडतडल्यावरती पातीचा कांदा परतून घेतलेला आहे। तो थोडा गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत परतून घ्यावा। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये कांद्याची चिरलेली भाजी घालावी आणि ती मिक्स करून घ्यावी। मिक्स झाल्यावरती तिला 5-10 मिनिटे असंच ठेवून द्यावे। भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यावी। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे, ते परतून घ्यावे। तिला आणखीन 2-3 मिनिटं परतून घ्यावे। भाजीतलं पूर्ण पाणी आटलेलं आहे। त्यामध्ये आपण शेंगदाण्याचे कूट घालावे, ते मिक्स करून घ्यावे। भाजीतलं पूर्ण पाणी सुकलेलं आहे। तयार आहे आपली कांद्याची पातीची भाजी। ही सर्विंग डिशमध्ये काढून घ्यावी। तयार आहे आपली कांद्याच्या पातीची सुकी भाजी। ही तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, नान बरोबर, भाताबरोबर खाऊ शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।